नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम यांच्यातर्फे भरतीचं अपडेट आहे. इथे बघू शकणार आहात तुम्ही टोटल 275 जागांसाठी इथे त्यांनी भरती काढलेली आहे आणि ITI ज्यांचं झालेलं आहे हे पण या संबंधित ट्रेडमधून असे सगळे विद्यार्थी इथे ॲप्रेंटिस पदाला अप्लाय करू शकणार आहात. 11 पेजची रिक्रुटमेंट आपल्या हाती इमर्जन्सीमध्ये लागलेली आहे, जी की ह्या ठिकाणी मी संपूर्णपणे समजावून सांगतोय. अप्लाय करायची जी पद्धत आहे, आपल्याला ऑफलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन त्या ॲड्रेसवरती सुद्धा सेंड करायचं आहे आणि त्याची अप्रेंटिसशिप इंडियाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती सुद्धा इथे रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. सगळी सविस्तर माहिती या ठिकाणी मी सांगतोय. चला तर बघूया डिटेलमध्ये. हे विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम यांच्यातर्फे भरतीचं अपडेट आहे आणि इथे बघू शकतात की अप्रेंटिस पदं ही भरली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं इथे 10वी झालेलं आहे, 10वी पास आहेत आणि ज्यांनी ITI केलेलं आहे संबंधित ट्रेडमधून, त्याच विद्यार्थ्यांना इथं अप्लाय करता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ह्या परीक्षेसाठी कोणतीही फी नाही आहे आणि नोकरीचं ठिकाणी अर्थातच तुमचं विशाखापट्टणम असणार आहे. ओके, इथे बघू शकतात की ITI क्वालिफाईड विद्यार्थी त्यांनी लागणार आहेत, जे की इंडियन म्हणजे भारताचे नागरिक असणं गरजेचं आहे आणि त्या विद्यार्थ्यांचं ITI पास असणं गरजेचं आहे. आता बघू शकतात की इथे A to F मध्ये एवढे सारे ट्रेड आहेत, जसे की डिझेल मेकॅनिक डिझेल झालं, मशिनिस्ट असेल, त्याच्यानंतर मेकॅनिक झालं, फॉन्ड्रीमॅन झालं, फिटर, पाईप फिटर, मेकॅनिक मशीन टूल, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वेल्डर, शीट मेटल वर्कर, शिपराईट, पेंटर, मेकॅनिक, मेकॅट्रॉनिक्स आणि कम्प्युटर ऑपरेटर इत्यादी पदं असणार आहेत. आणि ज्या पदाला तुम्हाला अप्लाय करायचं आहे, ज्यातून तुमचं ITI पूर्ण झालेलं आहे, इथे तुम्हाला वॅकन्सी चेक करायची आहे. इथे बघू शकतात की टोटल पोस्ट असणार आहे तुमच्या 275 आणि कॅटेगरी वाईज इथं तुम्हाला सीट चेक करणं गरजेचं आहे. ओके, ज्याच्यामधून तुमचं ITI झालेलं आहे ते एकदा संबंधित ट्रेड एकदा चेक करणं तुम्हाला गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट बघूयात की एज्युकेशन क्वालिफिकेशन दिले. जसं की तुमचं 10वी पास पाहिजे तर 10वीमध्ये कमीत कमी 50% गुण अपेक्षित आहेत आणि ITI NCVT SCVT झालेला आहे तुमचं तर कमीत कमी 65% गुण इथे अपेक्षित आहेत. तर पर्सेंटेजचा क्रायटेरिया आहे, तरी पण एकदा हे पाहून घ्यायचं. ते 50% 10वीमध्ये पाहिजेत आणि 65% तुमच्या ITI मध्ये पूर्ण असणं गरजेचं आहे. आता इथे एजचं दिलं आहे, जसं की एज जे दिलेलं आहे, जसं की ज्यांचा जन्म 2 मे 2011च्या अगोदर झालेला आहे त्यांनाच इथे अप्लाय करता येणार आहे. म्हणजे कमीत कमी वय 14 पाहिजे. त्या वयाच्या त्या वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात, पण ज्यांचा जन्म 2 मे 2011ला झालेला आहे किंवा त्याच्या अगोदर झालेला आहे त्यांनाच इथं अप्लाय करता येणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपली इथं ट्रेनिंग होते, तर ट्रेनिंगचं सुद्धा इथे त्यांनी दिलेलं आहे. ज्यांनी याच्या अगोदर जर ट्रेनिंग घेतली असेल अप्रेंटिस थ्रू तर त्या विद्यार्थ्यांना इथं अप्लाय करता येणार नाही आहे. कास्ट रिझर्वेशन दिलेलं, जसं की SC ST OBCसाठी इथे बघू शकतात की कास्ट रिझर्वेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर PWDच्या विद्यार्थ्यांसाठी हे राहील. त्याच्यानंतर आर्म फोर्सचे जे विद्यार्थी आहेत, जसं की एक्स सर्व्हिसमॅन झालं, त्यांचे मुलं झालं, त्यांच्यासुद्धा इथं रिझर्वेशन या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्याला जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो ऑनलाईन पद्धतीने पण भरायचा आहे आणि ऑफलाईन पद्धतीने त्या पत्त्यावरती आपल्याला सेंड करायचा आहे. तो ॲड्रेस कोणता आहे ते पण व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी सांगतोय. अप्रेंटिसशिप india.government.in ही तुमची ऑफिशियल वेबसाईट असणार, ज्याच्यावरती आपल्याला साईनअप करायचं आहे आणि एक अकाउंट तयार करायचं आहे आणि त्याचा नंबरसुद्धा त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. सगळे रिलेव्हंट डॉक्युमेंटसुद्धा तिथे आपल्याला अपलोड करायचे आहेत. ओके, आपल्याला ID पासवर्ड मिळतो, तो ID पासवर्ड मिळून या ठिकाणी आपल्याला लॉग इन करून सगळा फॉर्म इथं फिलअप करायचा, जसं की तुमचं पॅन कार्ड झालं, आधार कार्ड असेल, बँकचे डिटेल झालं. त्याच्यानंतर आपल्याला सगळे कागदपत्र अपलोड करायचे आहेत. आपल्याला आधार कार्ड नंबर झालं, ते पण सगळी प्रोसेस इथं आपल्याला पूर्ण करायचे. त्याच्यानंतर इथे बघू शकतात की अप्रेंटिसशिप ऑपॉर्च्युनिटीजमध्ये जाऊन आपल्याला इथे नेव्हल डॉकयार्ड या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. आता भरती भरपूर निघतात, म्हणूनच आपल्याला ज्या पोस्टला, ज्या कंपनीला, या ठिकाणी ज्या ऑर्गनायझेशनला अप्लाय करायचं आहे त्याचा इस्टॅब्लिशमेंट ID दिलेला आहे आणि नेव्हल डॉकयार्ड ह्या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला इथे जे संबंधित ट्रेड आहेत त्याच्यामधून आपल्याला हा फॉर्म इथे फिलअप करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर आता ह्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये लास्टला एक त्यांनी फॉर्म दिलेला आहे, तो पण इथे फिलअप करायचा आहे. आपल्याला सगळे कागदपत्र सेल्फ अटेस्टेड करून त्या फॉर्मसोबत अटॅच करायचे आहेत आणि तो सगळा फॉर्म तो ऑफिसर इनचार्ज फॉर अप्रेंटिसशिप नेव्हल डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल VM नवल पेस SOPO विशाखापट्टणम 530-014 आंध्र प्रदेश या पत्त्यावरती ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा आपल्याला इथं सेंड करायचे. शेवटची तारीख 2 जानेवारी 2025 असणार आहे, म्हणजे जवळपास तुमच्याकडे 1 महिना आहे. तर हे जे आपल्याला स्पीड पोस्ट किंवा नॉर्मल तुम्ही कुरिअर करणार आहात ते 2 जानेवारी 2025च्या अगोदर त्या ऑफिसला पोहोचणं गरजेचं. हा जो काही ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसला पोहोचणं गरजेचं आहे 2 जानेवारी 2025च्या अगोदर. ओके, सिलेक्शनची प्रोसिजर, जसं की जे काही विद्यार्थी शॉर्टलिस्ट होतात त्यांची इथे रिटन एक्झामिनेशन घेतली जाते. रिटन एक्झामिनेशनचा जो रेशो असतो तो 70-30% असतो. म्हणजे तुमचे जे काही 10वीचे मार्क आहे, ITIचे मार्क आहेत, त्याचं एक 70-30 प्रपोर्शन काढलं जातं आणि तुमची रिटर्न या ठिकाणी एक्झाम घेतली जाते. तर एक्झामचा सिलेबस दिला, जसं की मॅथ विचारलं जातं. टोटल तुम्हाला 75 ह्या ठिकाणी
मार्क असणार आहे जसं की मॅथ्ससाठी 30, त्यानंतर जनरल सायन्स 30, जनरल नॉलेज 15, असं टोटल तुमचा 75 मार्काचा पेपर इथे होतो. इंटरव्ह्यूसाठी 1:2 रेशो दिलेला आहे. जसं की इंटरव्ह्यू ज्या विद्यार्थ्यांचं इथे रिटन एक्झामिनेशनसाठी मेरिट लागतं त्या विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू इथे घेतला जातो, तर 1.2 हा या ठिकाणी रेशो असतो इंटरव्ह्यूचा. कागदपत्र इथे बघू शकतात की आपले जे काही इंटरव्ह्यू असणार आहेत त्यामध्ये कागदपत्र व्हॅलिडेट केले जातात. ते कोणते कागदपत्र असणार, जसं की 10वीची मार्कशीट झालं, ITI सर्टिफिकेट, आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, PWD असेल तर त्याचं सर्टिफिकेट, एक्स सर्व्हिसमॅन असाल तर ते सर्टिफिकेट झालं, NCC कॅन्डिडेट असेल तर सर्टिफिकेट, किंवा तुम्ही खेळामध्ये असाल, प्रावीण्य असेल तर त्याचं सर्टिफिकेट इथे आपल्याला सगळे कागदपत्र इथे इंटरव्ह्यूच्या वेळेस घेऊन जावे लागतात. ओके. त्याच्यानंतर ओरल टेस्टसुद्धा घेतली जाते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमची ओरल टेस्ट होते आणि फायनल मेरिट लिस्टच्या बेसवरती एक या ठिकाणी इंटरव्ह्यू होतो. त्यानंतरच तुमचं इथे सिलेक्शन केलं जातं. मेडिकल टेस्टसुद्धा असते, ते पण इथे दिलेलं आहे. आता स्केड्यूल ऑफ एक्झामिनेशन इथे बघू शकतात की जी शेवटची तारीख सांगितली, जसं की 2 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन त्या ॲड्रेसवरती पाठवू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकतात. ॲप्लिकेशनसुद्धा आपल्याला पाठवायचं आहे आणि सोबतच apprenticeship.in ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला फॉर्म भरून द्यायचा आहे. आता जे काही रिटन एक्झामिनेशन आहे त्याची तारीख देऊन टाकली आहे. 28 फेब्रुवारी 2025ला तुमची रिटन एक्झामिनेशन होणार आहे आणि त्या रिटन एक्झामिनेशनचा रिझल्ट कधी लागणार आहे, तर 4 मार्च 2025ला इथे त्याचा रिझल्ट लागणार आहे. आता प्रत्येक पदासाठी इंटरव्ह्यूच्या डेटसुद्धा फिक्स केलेल्या आहे. जसं की तुमचं जे काही ट्रेड आहे ITIचं त्याचा इंटरव्ह्यू कधी होणार आहे, त्याचा रिझल्ट कधी लागणार आहे आणि त्यांची मेडिकल एक्झाम कधी होणार आहे ते पण इथे दिलेलं. जसं की 7 मार्च 25ला ह्या ट्रेडचा इथे इंटरव्ह्यू होणार आहे. ज्या ट्रेडला तुम्ही अप्लाय करताय त्या ट्रेडचा इथे इंटरव्ह्यू चेक करायचा आणि त्याचा सगळ्या ट्रेडचा जो रिझल्ट आहे तो 17 मार्च 2025 रोजी लागणार आहे. ओके. स्टायपंड बघू शकतात की स्टायपंड जे काय आहे त्यांना इथे 7,700 दिलेलं आहे पहिल्या वर्षासाठी आणि दुसऱ्या वर्षापासून 8,050 प्रति महिना स्टायपंड दिलं जातं ITI सर्टिफिकेट होल्डरसाठी. ओके. तरी सगळे त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे. या ठिकाणी बघू शकतात की आपल्याला इनकम्प्लीट ॲप्लिकेशन असेल, तुम्ही आज ॲप्लिकेशन सेंड करताय किंवा ऑनलाईन फॉर्म भरताय, त्यांना इथं एंटरटेन केलं जाणार नाही. ओके. या परीक्षेसाठी कोणतीही फी नाही आहे. आता हॉल तिकीट फॉर्मॅट दिलेला आहे, जसं की हे काय ऑफिसचा आहे, हा डेटा तुमचा ऑफिसचा असतो, तो इथे सोडून द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे पासपोर्ट साईज फोटो पेस्ट करायचा आहे. सगळी इन्फॉर्मेशन कॅपिटलमध्ये भरायची आहे. जसं की ज्या ट्रेडला तुम्ही अप्लाय करता, जे काही मी ट्रेड सांगितले त्या ज्या ट्रेडमधून तुमचं ITI पूर्ण झालेलं आहे त्या ट्रेडचं नाव इथे लिहायचं आहे. नेम ऑफ कॅन्डिडेट ॲज पर SSC. आता जे काही तुमचं 10वीचं मार्कशीट आहे त्याच्यामध्ये जो सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सनी तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे. परत एकदा सांगतोय, तुमचा कसाही सिक्वेन्स असला तरी तो इथे टाकायचा नाही आहे. 10वीच्या मार्कशीटमध्ये ज्या सिक्वेन्सनी नाव तिथे प्रिंट झालेलं आहे तोच सिक्वेन्स इथे टाकायचा आहे. त्याचं कारण एकच आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सिक्वेन्स जर वेगळा असेल तुम्ही इथं रिजेक्ट होऊ शकतात. म्हणूनच ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की ज्या सिक्वेन्सने SSC मार्कशीटमध्ये नाव प्रिंट केलेलं आहे तोच सिक्वेन्स कॅपिटलमध्ये इथे टाकून द्यायचा आहे. जन्मतारीख लिहायची आहे, डेट, मंथ, इयर. ओके. त्याच्यानंतर आपल्याला संपूर्ण पत्ता लिहायचा आहे, संपूर्ण पत्ता टाकायचा आहे. त्याच्या अगोदर वडिलांचं नाव इथे संपूर्ण टाकायचं आहे. त्यानंतर घराचा जो काही पत्ता आहे विथ पिनकोड विथ स्टेट हा सगळा पत्ता इथे टाकायचा आहे. ईमेल ID, त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन मार्क्स. आता SSCवरती जे काही मार्क्स आहेत ते पण इथे तुम्ही लिहू शकतात. मॅच होण्यासाठी सही करायचे आणि इथे लेफ्ट थंब इम्प्रेशन म्हणजे डाव्या हाताचा अंगठा इथे आपल्याला प्रेस करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला जे काय कागदपत्र आपण इथे जोडणार आहात, आता हा फॉर्म आपण भरला, आता कागदपत्र काय काय जोडायचे आहेत, जसं की चेक ऑफ लिस्ट जिस्ट बेस. ओके. त्याच्यानंतर सगळा ॲप्रेंटिस फॉर्म, प्रोफाईल फॉर्म म्हणजे या वेबसाईटवरून जो काही आपण फॉर्म भरतो लॉग इन करून हा सगळा फॉर्म इथे प्रिंट करायचा आहे. त्याच्यानंतर SSC मार्कशीट झाली, ITI मार्कशीट. आता इथं ड्युली सेल्फ अटेस्टेड सगळे कागदपत्र आपल्याला सेल्फ अटेस्टेड असणं गरजेचं आहे. 10वीची मार्कशीट, ITIची मार्कशीट, कास्टमध्ये असाल तर SC ST सर्टिफिकेट झालं, कम्युनिटी सर्टिफिकेट झालं. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं PWD आहे त्याचं सर्टिफिकेट झालं, ज्यांचं एक्स सर्व्हिसमॅन आहे किंवा ज्यांचं मिलिटरीमध्ये येतं. त्यानंतर आधार कार्ड. त्याच्यानंतर इथे बघू शेल्फ ॲड्रेस MT वेल नंबर विथ 25 रुपीज पोस्टल स्टॅम्प म्हणजे 25 रुपयाचं तिकीट त्यावरती तुम्हाला चिकटायचं आहे आणि 2 कॉपीज ऑफ ड्युली फील्ड हॉल ओरिजिनल हॉल तिकीट हे 2 कॉपीज आपल्याला इथं जोडायचे आहेत. या ठिकाणी जे काय तुम्ही डॉक्युमेंट अटॅच करताय तिथं इथे यस आणि नो लिहायचं आहे. ओके. आता इथं मी जसं की SSC मार्कशीट जोडली तर इथे यस लिहायचं आहे. रिमार्कमध्ये तुम्ही लिहू शकतात जसं की हा सिरियल नंबर आहे त्या मार्कशीटवरचा. जे काही कागदपत्राचे रिमार्क जसं की रजिस्ट्रेशन नंबर झालं, डेट असेल, कोणी सिग्नेचर केली, या सगळ्या डिटेल्स या ठिकाणी रिमार्कमध्ये तुम्हाला लिहाव्या लागतात. ओके. अशा प्रकारे हा फॉर्म फिलअप करायचा. हे काय आहे त्यांच्या ऑफिस वर्क आहे त्यामुळे हा आपल्याला तिथं सोडून द्यायचा आहे. आता इथे बघू शकतात की परत एकदा त्यांनी ट्रेड दिलेले आहेत. जसं की मी टोटल सांगितलं, जसं की इथे 16 ट्रेड आहेत. आता 16 ट्रेडच्या प्रत्येक ट्रेडमध्ये काय ना काय सब ट्रेड येत असतात. जसं की इथे बघू शकतात की ट्रेनिंगसाठी जे काही एलिजिबल ITI ट्रेड आहेत ते दिलेले आहेत, डिझिग्नेटेड ट्रेड ते दिलेले आहेत. हे पण इथे आपल्याला पाहून घ्यायचं आहे. आता ही झाली रिक्रुटमेंट.
फॉर्म समजावला. फॉर्म कोणत्या ॲड्रेसवरती पाठवायचा आहे ते पण सांगितलं. ही तुमची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. त्याच्यावरती रजिस्टर ॲज अ कॅन्डिडेट, ओके, रजिस्टर ॲज अ कॅन्डिडेटवरती क्लिक करून आपल्याला रजिस्टर ॲज अ कॅन्डिडेट, ज्यांचं ऑलरेडी अकाउंट आहे त्यांनी लॉग इन करायचं ईमेल आय डी घेऊन. जर नसेल तर इथे ॲक्टिवेशन लिंक तुम्ही ईमेल आय डीवरती पाठवू शकता. जर तुमचं फॉरगेट करायचं असेल तर रजिस्टर ॲज अ कॅन्डिडेट बटनवरती क्लिक करायचं आहे. आता हा फॉर्म ITIवरून आहे. ITI's विद्यार्थी अप्लाय करू शकतात. इथं टिक करायचं आहे. रोल नंबर टाकायचा आहे. ITIच्या मार्कशीटचा रोल नंबर आहे ते इथे टाकायचा आहे आणि फाईन डिटेल्सला क्लिक करून सगळा फॉर्म इथे तुम्हाला फिलअप करायचा आहे आणि त्याची प्रिंटसुद्धा ह्या आपल्याला कागदपत्रासोबतसुद्धा लावायचे. जसं की मी इथे सांगितलं, इथे बघू शकतात की आपल्याला हा सगळा फॉर्मसुद्धा प्रिंट आउट करून या ठिकाणी आपल्याला अटॅच करायचा आहे. ओके, त्यानंतर सगळं आपल्या चेकबॉक्समध्ये इथं येस नो लिहायचे. जे काय डॉक्युमेंट जोडलेत तिथं येस करायचे, जे नाही आहेत किंवा नाही आहेत ते नोस करायचे. अशा प्रकारे हा सगळा फॉर्म इथं फिलअप करायचा आहे. चांगली संधी आहे. ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेल्या संबंधित ट्रेडमधून त्यांना इथं अप्लाय करायचा आहे. महत्त्वाची आनंदाची गोष्ट म्हणजे या परीक्षेसाठी कोणतीही फी नाही आहे. शेवटची तारीख तुमची 2 जानेवारी 2025 असणार आहे आणि 2 जानेवारी 2025च्या अगोदरच त्यांच्या ऑफिसला आपला सगळा अर्ज तिथे कुरिअर करायचा आहे आणि 2 जानेवारी 2025च्या अगोदरच त्या ऑफिसला पोचला पाहिजे अशा बेताने तिथे सेंड करायचं आहे आणि 2 जानेवारी 2025च्या अगोदरच तुम्हाला ॲप्रेंटिस इथे रजिस्ट्रेशन करून याचीसुद्धा प्रिंट त्या फॉर्मसोबत लावायचे. तर ही झाली रिक्रुटमेंट. सगळी महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी समजावली आहे. तुमचं कोणी मित्र असेल, भाऊ असेल, बहीण असेल त्यांना ही माहिती नक्की शेअर करा. ITI बेसवर ही भरती असणार आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.